नमस्कार. मी जयश्री तोरडमल. शनिवारी रक्षाबंधन आहे. 9 तारखेला शनिवारी रक्षाबंधन आलेले आहे. रक्षाबंधनला आपण आपल्या भावाला काय काय द्यायचं आणि कशा रक्षाबंधन करायचे हे सांगते. सर्वात प्रथम आहे ना, रक्षाबंधनच्या वेळेस आहे ना, श्रीफळ द्यायचं भावाला. राखी तर सर्वजण आपण घेतोच, पण राखी कोणी कोणी बघा फक्त राखी वगैरे बांधतात. तर तसं न करता नारळाला खूप महत्त्व आहे आपल्या ह्याच्यात. नारळाला महादेव मानलेला आहे आणि नारळामध्ये बघा तुम्ही पाणी असतं. पाणी हे जीवनाचं अमृत आहे. त्यामुळं आहे ना, फळ देणं हे खूप शुभ मानलेलं आहे. कोणालाही फळ देणं हे खूप शुभ मानलेलं आहे. त्यामुळं आपण आहे ना, राखी पौर्णिमाला आहे ना, एक नारळ भावाच्या हातामध्ये द्यायचा. नारळ द्यायचा की जेणेकरून ते अमृत त्याला दिल्यासारखं आहे. नारळात पाणी असतं आणि आपण आपल्या भावाला अमृत देणे की जेणेकरून तुझं आयुष्य खूप वाढू दे. तुझं आयुष्य वाढू दे. आणि केळी द्यायची. केळीसुद्धा खूप, केळीमधनं विष्णूचा जन्म झालेला आहे ते तर तुम्हाला माहिती आहे. केळीचे झाड, त्यामुळं केळीही द्यायची. पानसुपारीही द्यायची. पानसुपारी ही आपली प्रथा आहे, शुभ मानलेला आहे पानसुपारीमध्ये. त्यामुळं शुभ वस्तू जेवढ्या आहेत तेवढं आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण त्याला ते राखी बांधल्याच्या नंतर द्यायचं. एक केळी, नारळ आणि पानसुपारी. आणि तुम्हाला आवडेल ती आपली राखी छानपैकी त्याच्या हातामध्ये बांधायची. रक्षाबंधनचं तर सर्वांना माहिती आहे का करतात. रक्षाबंधन हे भावाने आपली रक्षा करावी. ह्याच्यासाठी रक्षाबंधन हे नावच आहे की तू माझी रक्षा कर. म्हणून ती राखी भावाला आपण बांधू शकतो. आता रक्षा हे बहीण भावांनी का बांधायचं की हे खूप पवित्र नातं आहे. बहीण भावांचं हे खूप प्रेमाचं नातं आहे, खूप पवित्र नातं आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस श्रीकृष्णाने त्यांची लाज वाचवली होती. त्यामुळं द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधलेली होते. त्यामुळं आहे ना, तू माझी लाज राखलीस म्हणून त्यांनी ते राखी श्रीकृष्णाला बांधलेली होती. आणि श्रीकृष्णाने वचन दिलं होतं की मी आयुष्यभर तुझी रक्षा करेल म्हणून. त्यामुळं आपल्या इथं ती प्रथा चालू आहे की बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने बहिणीचं रक्षण करायचं. आणि बहिणीने हे भावाचं रक्षण करायचं. एक नारळ, केळी, पानसुपारी हातामध्ये द्यायची. छानपैकी भावाला राखी बांधायची. दिवावात घ्यायचा एक मस्तपैकी. दिव्यावाताने भावाला दीर्घ आयुष्य त्याचं लाभावं म्हणून त्याला ओवाळायचं. एक टिळा लावायचा मस्तपैकी छानपैकी टिळा लावायचा कुंकवाचा. त्या कुंकवाचा ओला कुंकू करून ते टिळ्या लावायच्या. त्याच्यावर मस्त तांदूळ चिटकवायचे औक्षवंत हो म्हणून. आणि ते तांदूळ थोडेसे डोक्यावर टाकायचं आणि छानपैकी त्याला ओवाळायचं. तुला दीर्घ आयुष्य लाभू दे, चांगलं आयुष्य लाभू दे, तुला तुझ्या व्यवसाय धंद्यामध्ये तुझी भरभराट होऊ दे म्हणून असा बहिणीने छान त्याला आशीर्वाद द्यायचा. आणि भावाचं सुद्धा कर्तव्य आहे. ज्यावेळेस बहीण आपल्या अंतःकरणातनं आपल्याला एवढा आशीर्वाद देत असते त्यावेळेस बहिणीला सुद्धा काहीतरी भेट देणं हे खूप शुभ मानलेलं आहे. कारण आपल्या आयुष्यामधलं काहीतरी इन्कम आपण आईला, बहिणीला देणं हे खूप शुभ मानलेलं आहे. आपण जेवढं बहिणीला देऊ त्याच्यात चौपट देव आपल्याला देत असतो. त्यामुळं बहिणीचं शगुन म्हणून एक चांगला, आपल्या व्यवसायातला एक चांगलं शगुन म्हणून, एक चांगलं धर्म म्हणून आपल्या बहिणीला आपण आहे ना चांगले गिफ्ट द्यायचं. काहीही तुमच्या आवडीनुसार जे आहे किंवा बहिणीला जे मेन करून बहिणीला जे आवडतं तेच गिफ्ट तिला द्या. तिचं मन समाधान झालं, तिचं अंतःकरण एकदम समाधान झालं की तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमची खूप भरभराट होईल.
तुम्हालाही बहिणीचा आशीर्वाद मिळेल आणि बहिणीलाही भावाचा आशीर्वाद मिळेल. आता रक्षाबंधन ही मुलगीही वडिलांना राखी बांधू शकते, आपण आपल्या वाहनांना सुद्धा राखी बांधू शकतो की तू माझं रक्षण कर. रक्षण कर म्हणून आपण कोणालाही राखी बांधू शकतो. पण बहीण भावांचं प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे आणि बहीण भावांचा राखी पौर्णिमा हा सण खूप पवित्र मानलेला आहे. त्यामुळं बहीण भावाने प्रेमाने एकमेकांना भेटवस्तू देऊन ते राखी बांधून घ्यावी. नमस्कार.